नमस्कार मित्रांनो, आज आपण भेट देत आहोत महाराष्ट्र राज्यातील पहिले ऐतिहासिक विरगळीचे गाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या किकली या गावाला। सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यात किकली हे गाव आहे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे किकली गावात हेमाडपंथी पद्धतीचे एक भैरवनाथांचे पुरातन मंदिर आहे। हेच किकली या गावचे ग्रामदैवत आहे। हे मंदिर सातारा जिल्ह्यातील इतर मंदिरांच्या तुलनेत सरस आहे। महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्व विभागाने या मंदिराला राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे। या मंदिराविषयी महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत। शिवाय या गावच्या यात्रेच्या विशिष्ट रूढी परंपरा व रहस्यमय आख्यायिका सुद्धा जाणून घेणार आहोत। किकली गावात प्रवेश करताच रस्त्याच्या उजव्या बाजूला उंचावर हे भव्य असे प्रवेशद्वार दिसते। हे एखाद्या किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे असा आपल्याला भास निर्माण होतो। 18 ते 20 पायऱ्या चढून आतमध्ये आलं की डाव्या आणि उजव्या बाजूला आपल्याला देवळ्या बघायला मिळतात। डाव्या बाजूच्या देवळीत श्री गणेशाची मूर्ती आपल्याला दिसते आणि उजव्या बाजूच्या देवळीत सिद्धनाथांची मूर्ती आहे। समोरच आपल्याला श्री भैरवनाथांचं मुख्य मंदिर दिसतं। पुढे पटांगणात आलं की समोरच तुळशी वृंदावन आहे। डाव्या बाजूला भव्य अशी दीपमाळ आपल्या नजरेस पडते। दीपमाळेच्या बाजूलाच कर्पूर स्तंभ आहे। मी आहे योगेश। कशा सगळे मित्रांनो, आज आपण आलो आहोत किकलीला आणि किकली हे वाई तालुक्यातलं गाव आहे। तर हे गाव फेमस आहे इकडच्या विरगळींसाठी आणि इकडचं सर्वात प्राचीन असं भैरवनाथाचं मंदिर आहे। तर त्याच्यासाठी हे गाव फेमस आहे आणि विरगळ काय आपण थोड्या वेळात बघणारच आहोत। आपल्या इकडे पाठीमागे बघा एंट्री आहे आणि इकडे मेन भैरवनाथ मंदिर आहे। इकडून जरा दाखवा कॅमेरामॅन। तर खूप प्राचीन असं हे मंदिर आहे आणि आता आपण विरगळीकडे जाऊया। मित्रांनो, विरगळ तुम्ही बघू शकता, याला विरगळ बोलतात। आणि विरगळमध्ये काय असतं की एखादा योद्धा मरण पावला युद्धात, तर त्याच्या स्मरणार्थ विरगळ तयार केली जाते। तर त्यात 2-3 थर असतात बघा। इकडे तुम्हाला या थरात प्रत्यक्षात युद्ध दिसतंय, युद्ध चालू आहे। आता ते युद्धात मरण पावल्यानंतर त्याला त्या योद्ध्याला अप्सरा न्यायला आलेल्या असतात स्वर्गातून। आणि इकडे वरती बघा
तो योद्धा शिवलिंगाची पूजा करताना दिसतोय। तर असंच एक विरगळ आपण सज्जनगडावर सुद्धा बघितली होती, पण तिकडे एकच दिसली आपल्याला। इकडे तुम्ही बघू शकता या सर्व लाईनने मांडलेल्या आहेत, भरपूर अशी संख्या आहे विरगळांची। तर हे विरगळांचं गाव म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे। विरगळांची संख्या बघण्यासाठी आपण जाऊया पुढे। बघा इकडे उजव्या बाजूला छत नसलेलं आणि पडीक अवस्थेत असलेलं श्री महादेवाचं मंदिर बघायला मिळतं। अफजल खान ज्यावेळी वाईचा सुभेदार होता त्यावेळी त्याने या मंदिरांची तोडफोड केली आणि वाईला महाल बांधण्यासाठी इथले दगड नेले। या मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्याला एक शिवलिंग बघायला मिळतं। सारख्या अडचणी ज्या गोष्टीसाठी प्रयत्न केला जाईल त्याच्या आपण चांगले आपण काम करतो। काही कष्ट करून जरी केलं तरी त्याच्यात खड्डे येत सुद्धा अडचणी सगळ्या अडचणी। चांगले बोला चांगले सर्वांगी सुंदर मुखेंदुराची कंठे गळीमाळ मुक्तांबराची जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे नाम कामना पूर्ती जय देव गौरी चंद्रमाची रोटी कुंकुमेश्वरा सोबत भरा पुरे चरणी दर्शन प्रेमान कामना पूर्ती जय तुझे हे मंचळ गेली चेतोनी गेली दक्षिणी वाणी शेषाची चंद्रा तुम्ही गाणी हेची महिमा सर्व तुम्ही वर्णिली जय देव जय प्रभा आरती वाळू नाथा गया जय देव कंठे केले पाद द्राक्ष माळा जय शब्द जोग प्रताप गळा आरती वाळू नाथा दयाळा जय देव उत्तरेचा देव दक्षिणी आला दक्षिणी केदार नाभ पावला रुक्मा पुत्र म्हणे भक्त देव जय कृपाळा आरती वाळू नाथा दयाळा जय देव चांगले हर हर महादेव।
हर हर महादेव. पहिला नंदी, दुसरा नंदी, तिसरा नंदी यावे, चौथे सोमसूत्र, पाचवे लिंग परिसावे, पिंडर लावे, पिंडर परिसावे. नमो देव देवा शिवाय सुदक्षिणा हो पाप दोष हरे, महादोष हरे, शिवाच्या केल्या प्रदक्षिणा. नमो देव देवा शिवाय सुदक्षिणा हो वाचे राम हृदयी राम चरणी हरसो माता, कपाळू तारक देवा अनाथांच्या नाथा, शंभोला शीतल भरी यावे सर्वांगता. अयोध्यापुर नगरी गिरिजा पार्वती कांता. नमो देव देवा शिवाय सुदक्षिणा हो पाप दोष हरे, महादोष हरे, शिवाच्या केल्या प्रदक्षिणा. नमो देव देवा शिवाय सुदक्षिणा. चिंतामणीचे गाव भोगतेचे अर्णव, पियुषांचे चंद्रमेचे लांछन, मार्तंडवेला पैन हे सदा. मित्रांनो, आता नुकतीच आरती झाली आणि आरतीचा लाभ आपण घेतला आणि आता आपल्याला किकली गावचे ग्रामस्थ भेटले, तर आपण त्यांच्याकडून थोडीशी माहिती घेऊया. सांगा तुम्ही. आमच्या भैरवनाथ मंदिराविषयी. हां, तुमचं नाव सांगा आणि पद असेल काय तुमचं कुठल्या हेतून आलं तुम्ही? काय नाही, आम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी आलो. व्हिडिओ बनवण्यासाठी आले तर पहिले तुमचं प्रथमतः आभार मानतो ग्रामस्थांच्या वतीने. बरं का, आता हे आमच्या गावचं पुरातन विभागातलं मंदिर आहे. तर हे जी आख्यायिका जुन्यापासून आम्ही ऐकत आलेली की इथं पूर्वी कसं होतं, आता इथली यात्रा एक मोठी भरती, दसऱ्यात असते यात्रा. यात्रेत तर त्याचे उपवास हे असं मोठं असतं, प्रलब्ध त्याचे 8 दिवसाचे उपवास असतात. ते उपवास म्हणजे असे बिन हे जे असतात अन्न पाण्याचे, नुसतं पाण्या उपवास असतात 5 दिवस. आणि त्यानंतर 8 दिवसांनी यात्रा भरती. यात्रा भरल्या तर इथं जुनं महत्त्व देवळाचं असं. इथं पूर्वी इथं सर्प कसलाय तुमचा चावला, कुठे या भागात आमच्या 10-12 वाडे आहेत, त्या वाड्यातनी कसलाही सर्प चावला तर पूर्वी इथं सर्प उतरायचा, आमच्या मंदिरात बसवायची. इथं बघा समोर आहे, सिद्धनाथ समोर बसवायची. हे आम्ही प्रत्यक्षात शाळेत असताना बघितलेलं आहे. म्हणजे कोणती जुनी आख्यायिका ही नाही सरपायचं, म्हणजे आम्ही बघितले सगळ्यांनी. आता हे नवीन परिस्थितीत कुणा बघायला मिळालं नाही, ते गोष्ट वेगळी. पण काय महादेवराव बघितली का नाही आपण? बघितलं. इथं आम्ही शाळेत असायचो आणि इथे माणसं बसवायची. अशी जुनी आख्यायिका आहे. यात्रा भयंकर मोठी असते. चिलाई जांबाची गाव आहे, तिथे चिलाई मंदिर आहे, तिथे चिलाई देवी ती शनिवारी संध्याकाळी इथे येते. आणि इथली भैरवाची दोन्हीची भेट इथे या प्रांगणात होते संध्याकाळी 12 वाजता. 12 वाजता भेट झाल्यानंतर इथं पार्टाला मान आहे. पार्टाला संध्याकाळी 12:30 वाजता त्याच्या अंगात हा सिद्धनाथ येतो.
शनिवारी फक्त तेवढ्या टायमाला येणार आणि ती 12:30ला इथे येऊन ह्या भैरोबाच्या इथं टक्कर घेते रात्री 12:30 वाजेपर्यंत टक्कर घेते अशी खुल्ली असं ते गावात नाही ते देवाऱ्यापासून येतो ते गावात त्याला इथपर्यंत धरून 100 माणूस असतो त्याच्या मागे धराय त्याला असं इथे आख्या जुनी आमच्या मंदिराची. ओके आणि आता पुरातन विभागाने घेतल्यामुळे जरा काय आहे इकडे तिकडे ओके चाललंय. ठीक आहे, चांगली माहिती दिली. काय सांगायचं भैरवनाथ मंदिर किकली गावामध्ये आपला जो मुंबई सातारा जो नॅशनल हायवे त्यापासून भुईंजपासून 6 किलोमीटर अंतरावर पूर्व भागास आहे. मंदिर जे आहे ते पूर्वाभिमुख 3 शिवलिंगी असं मंदिर आहे. तर ह्या मंदिराचं आख्यायिका सांगायचं जुना खूप पुरातन विभागापासून आहे. ऐतिहासिक बघितलं तर पांडवकालीन आहे असं आम्हाला जुने वरिष्ठ लोक सांगत आलेले आहेत आतापर्यंत. मंदिराच्या समोरच वंदनाशी 2 दुर्गजोडी आहे. तर पूर्व भागात आपलं हे मंदिर येतं. 3 शिवलिंगे आहेत. खूप आम्ही श्रद्धास्थान आहे, आमचं भक्तिस्थान आहे. आमच्या गावानं जे किकली सोडून जे बाकीचे गाव आहेत खूप देवाला मान देतात. यात्रा ऑक्टोबर महिन्यात किंवा दसरा झाल्यानंतर आमची यात्रा असते. खूप मोठ्या प्रमाणात यात्रा साजरी होते गावची. असे बराच इतिहास आहे आमचा. ओके. हे जंगम समेत आमच्यातले यांच्याकडे आरतीचा कार्यक्रम असतो वर्षभर कायम वर्ष आम्ही येते 12 महिने आणि 12 बोलते आमच्या यात्रेत त्यांना मान असतो. 12 बोल त्यांना 12 बोलते आमच्या आहेत त्यांना यात्रेचा मान असतो. आठवडा आणि ह्या संपूर्ण 28 असते संपूर्ण प्रदक्षिणा करताना 28 असतात हे तू चालू होते आता झाल्या का त्याच्या बाहेर निघत येते ते वाढत जाते त्या तिथनाच्या वाढत जाताना अशा फिरते प्रदक्षिणा होते अख्खी. ओके, ठीक आहे. पूर्ण प्रदक्षिणा यात्रेच्या दिवशी काय कार्यक्रम आहे. आज आपण आहोत सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील किकली या गावामध्ये. किकली हे गाव पळसगंगात ओढ्याच्या काठाला चंदनवंदन किल्ल्याच्या पायथ्याला आहे. गावामध्ये भैरवनाथाचं त्रिदलनी असं एक भव्य मंदिर आहे. तसंच शेजारी एक अफजल खानाचा स्वारीच्या वेळेला भग्न झालेलं एक महादेवाचं मंदिर आहे. ह्या मंदिराचे 5 भाग पडतात. पहिला महादरवाजा, त्याच्यानंतर नंदी मंडप, सभा मंडप, अंतराळगृह आणि गर्भगृह अशा 5 भागामध्ये हे मंदिर आहे. म्हणजे हिंदू धर्मस्थापत्यशास्त्राप्रमाणे मंदिराची रचना आहे. मंदिर अफजल खानाच्या वेळेला विध्वंस झालेलाच आहे. पहिला एक शिलालेख आहे मंदिरामध्ये. शिलाहार राजा दुसरा भोज यांच्या कालखंडामध्ये मंदिराचा जीर्णोद्धार झालेला एक शिलालेख आहे. त्याच्यानंतर महाराणी ताराबाईंच्या काळामध्ये, त्याच्यानंतर छत्रपती शाहू महाराज म्हणजे संभाजी महाराजांनी चिरून छत्रपती शाहू महाराज यांनी अखंड हिंदुस्थानावरती सत्ता स्थापित केली त्यांच्या काळामध्ये हा मंदिराचा जीर्णोद्धार झालेला आहे. त्यांच्या विजयाची आठवण म्हणून अटकेपार जे मराठ्यांचं साम्राज्य पसरलं होतं त्याची आठवण म्हणून शेजारी आहे ते दीपमाळ बांधलेली आहे. मराठा स्थापत्य शैलीची दीपमाळ आहे. आणि तेव्हापासून म्हणजे 1707ला औरंगजेबाच्या मृत्यूनंतर 1708ला ज्यावेळेस त्यांनी सातारा राजधानी बनवली त्याच्यानंतर पूर्ण भारतभर सत्ता स्थापित झाली गेली. 1735-36 पासून ही दीपमाळ अखंड पेटत आहे. दरवर्षी यात्रेच्या वेळेला तिला प्रज्वलित केली जाते. एक थोडक्यात आहे मंदिराचा इतिहास. ठीक आहे, खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर्व ग्रामस्थांचे. त्यासाठी खाली गजव्याल अश्ववाल असे असतात. आणि ते वरती तोलून धरले ते हलू नये म्हणून वरती त्या नागाच्या फण्याने बांधलेलं असतं. त्या नागाच्या फण्या आहेत ना वरती त्यांना असं बांधून धरलेलं असं तोल म्हणजे खाली हत्तींनी उचलून धरले आणि वरती तो तोल जाऊ नये म्हणून ते नागांनी बांधून धरलेलं आहे. अशी ती संकल्पना आहे. आहे ती प्रसव आहे. वाहन मंडप हे शिवाचं मंदिर आहे म्हणून ह्याला आपण नंदी मंडप म्हणूयात म्हणतो. ठीक आहे, चालेल. ती कीर्तिमुख आहे. उंबऱ्याच्या खाली आहे ती कीर्तिमुख आहे. ठीक. त्याच्यानंतर हे शंखनिधी आणि पद्मनिधी म्हणजे हा कासवाच्या पिशव्या असतात त्याला शंखनिधी आणि पद्मनिधी म्हणलं जातं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे गंगा आणि यमुना आहे की देवाला पाणी घेऊन आलेले आहेत. गंगा यमुना त्या दोन्ही बाजूच्या. ओके. हा जो आहे तो सभा मंडप किंवा नवरंग मंडप म्हणूया त्याला. नवरंग मंडप का म्हणायचं
1 2 3 4 5 6 8 7 8 आणि 9 भाग पडतात म्हणून 9 प्रत्येक कोपऱ्याचं वेगवेगळं महात्म्य आहे. नवरंग मंडप, सभा मंडप, पूर्वी तर देवासमोर भजन, कीर्तन, गायन, वादन तिथं केलं जायचं ह्या शिखरावरती बसून, मग याला नवरंग मंडप म्हटलं जातं. त्याच्यावरती आता भरपूर म्हणजे विविध शिल्प कोरलेले आहेत. रामायण पण आहे ना इकडे? रामायणातील आता हा सगळ्यात पहिला प्रसंग बघूत आपण. हा जो प्रसंग आहे तो सीतामातेला कस्तुरी मृगाची हरणाची चोळी घालायची इच्छा झाली होती, म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांनी हा बाण हरणाला मारलेला बाण आहे. हा प्रसंग आहे तो. हा जो प्रसंग आहे तो अशोक वाटिकेमध्ये सीतामाता बसलेला आहे आणि प्रभू श्री रामचंद्रांचं मायावी मुंडकं ही राक्षीन त्यांना दाखवते की प्रभू श्री रामचंद्र आता जिवंत नाही, त्यांचं हे मायावी मुंडकं दाखवते. हा सगळा प्रसंग प्रभू श्री हनुमंतराया दडून बघतायत जारुक्ष हाडावरून. तो हा प्रसंग आहे. हा जो प्रसंग आहे तो वाली सुग्रीव युद्धाचा प्रसंग आहे. वाली आणि सुग्रीवातला फरक कळत नव्हता म्हणून सुग्रीवाच्या गळ्यात घातलेली माळ आहे आणि हा वालीला मारलेला बाण प्रभू श्री रामचंद्राने. हा जो प्रसंग आहे तो हिंस्र श्वापदापासून गोरक्षणाचा किंवा पशुरक्षण म्हणूया त्याला आपण. हे जे आहे ते शिवतांडव आहे. शिवसत्ता तांडव करतायत. हा नंदी शिव तांडव करतायत. हा जो प्रसंग आहे तो बळीराजाच्या दरबारामध्ये वामन अवतारात श्रीहरी विष्णूंनी वामन अवतार घेतलेला आहे आणि ते बळीराजाच्या दरबारात याचक म्हणून आलेले आहेत आणि त्यांनी बळीराजाकडं 3 चरण भूमी मागितली होती. 3 पावलं. हा ठीक आहे, पण ती भूमी देण्यासाठी कोणतंही कार्य करताना संकल्प करणं आवश्यक असतं म्हणून हा बळीराजाकडून संकल्प करून घेत आहेत. संकल्प करून झाल्यानंतर पूर्ण 2 चरणामध्ये पूर्ण ब्रह्मांड व्यापलं होतं त्यांनी. पण 3रा पाऊल आहे तो बळीराजाच्या मस्तकावरती ठेवलेला प्रसंग आहे. भगवान देवादिदेव महादेव आहे आणि त्यांच्या डाव्या मांडीवरती आदिमाया जगज्जननी पार्वती माता विराजमान आहे. एका बाजूला खाली गणपती आहेत आणि एका बाजूला कार्तिक स्वामी आहेत. विविधतेत एकता म्हणजे अख्खं कुटुंब शिवांचं इथं आहे स्थानपन्न आहे. हे मच्छिंद्रनाथ किकलीची भैरवनाथाची यात्रा असते. अश्विन महिन्यात 2ऱ्या शनिवारी देवाची नवरात्र चालू होतात. 3ऱ्या शनिवारी देवाच्या यात्रेचा मुख्य दिवस असतो म्हणजे ताजी यात्रा म्हटलं तरी चालेल. त्या दिवशी रात्री 12 वाजता जांब निवासिनी आई चुलबाई आणि नाथसाहेब ह्या बहीण भावांचा पालखी भेट सोहळा असतो. मध्यरात्री बरोबर 12 वाजता मंदिर प्रांगणामध्येच असतो. भेट सोहळा उरकल्यानंतर तिथे 365 दिवे केले जातात. प्रत्येक दिवसाचा एक दिवा या पद्धतीने 365 दिवे आणि मध्ये महादेवाचं शिवलिंग केलं जातं. आणि मध्यरात्री बरोबर 1 वाजता जे गावचे टक्करीचे मानकरी आहेत ते ह्या खांबाला टक्कर देतात. नाथसाहेबांचा त्यांच्या अंगामध्ये संचार होतो फक्त वर्षातून एकदाच अश्विन महिन्यात 3ऱ्या शनिवारी रात्री 1च्या दरम्यान. ते परिटवाड्यापासून इथपर्यंत येतात. तिथे ह्या खांबाला टक्कर घेतली जाते. पुन्हा प्रत्येकांचे मानपान होतात. म्हणजे सगळे गावचा यात्रेचे जे प्रमुख आहेत बलुतेदार समाजाचे गावचे पाटील असतील त्यांचं जांबूचे पाटील असतील प्रत्येकाचा मानपान होतो. पुन्हा त्यांच्या हस्ते होतो पाटलांच्या हस्ते होतो. मित्रांनो इकडे श्री भैरवनाथाचं दर्शन घेतलं. खूप पवित्र असं स्थान आहे आणि तुम्ही ही अवश्य भेट द्या. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका मस्त व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. धन्यवाद.